या मेथीच्या सीझनमध्ये आपण छान मेथीचे अनेक प्रकार करत असतो आणि त्यातलाच एक म्हटलं की आपल्याला त्याचे धपाटे किंवा पराठे किंवा त्याच्या पुऱ्यासुद्धा खूप छान होतात. तर आज अशाच प्रकारच्या मी मस्त मेथीचे धपाटे तयार करणार आहे. बरं, हे अगदी साधे सोप्या पद्धतीने मी करणार आहे, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यात सुरुवातीला मी मेथी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर आपल्याला मेथीच्या काड्या अजिबात घ्यायच्या नाही, फक्त पानं घ्यायची आहेत. कारण की जर आपण काड्यांसहित मेथी घेतली तर धपाटा खाताना किंवा पराठा खाताना ती काडी दाताखाली येते आणि मेथीच्या भाजीची चवच निघून जाते. तर अशा पद्धतीने मी मेथीची भाजी स्वच्छ करून घेतली. गव्हाचं पीठ घेतलं. हे साधारण 2 वाट्या एवढं मी गव्हाचं पीठ घेतलं. त्यात अर्धी वाटी एवढं बेसन पीठ टाकलं. थोडासा ओवा, तीळ, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि लसूण आणि हिरवी मिरचीचा खरडा मी यात टाकून घेतला. त्यानंतर पीठ छान भिजवून घेतलं. थोडासा तेलाचा हात लावला आणि 10 मिनिटासाठी पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवून दिलं. त्यानंतर एकीकडे तवा गरम करून घेतला आणि आपण चपातीसाठी जसा उंडा किंवा गोळा घेतो त्या पद्धतीने एक छोटासा गोळा काढून घेतला आणि थोडीशी पोळी लाटून घेतली आणि त्याला नंतर आतून तेल लावून छान फोल्ड करून घेतलं. अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोण किंवा गोल तुमच्या आवडीप्रमाणे पराठा भाजून घेऊ शकता. तर सगळ्यात सुरुवातीला तव्यावर छान पराठा खमंग पूर्णपणे भाजून घ्यायचा आणि त्यानंतरच त्याला तूप किंवा तेल लावायचं. तूप लावलेला पराठा तर अगदी अप्रतिम असा लागतो. अशा पद्धतीने मी सगळे पराठे आता तयार करून घेते. अशा पद्धतीने खमंग असे पराठे तयार झाल्यानंतर हे आपण टोमॅटोच्या चटणीसोबत, मूगडाळीसोबत, ठेच्यासोबत किंवा चटणीसोबतही खाऊ शकतो. बरं, हे दह्यासोबत तर अगदी उत्तम असे लागतात. त्यानंतर जेव्हा आपल्याला जेवायला बसायचं त्यावर तेव्हा 1 चमचा त्यावर तूप टाकायचं आणि पराठ्याचा छान आनंद घ्यायचा. मी हा पराठा दह्यासोबत सर्व केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकता. तर नक्की ट्राय करून बघा.